चांद है तू, दिल जला सा मैं अंधेरा, तू घटा है फुहार की, मैं घड़ी इंतजार की, अपना मिलना लिखा इसी बरस है मैं। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जे काही यूज केलं मटेरियल आहे ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपलं हायलाइट मोशनला ओपन करायचं, मग आपण आपल्या अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मग आपल्या अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपल्या फोटोला कट करून घ्यायचं मित्रांनो। कट करून घेण्यासाठी मग आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मग आपलं 1.1च्या रेशोमध्ये साईजमध्ये सिलेक्ट करायचं मित्रांनो। सिलेक्ट केल्यानंतर मग क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ओपन झालेला दिसून जाईल मित्रांनो। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमचे अशा प्रकारे फोटो असतील मित्रांनो, जर तुमचे अशा प्रकारे फोटो असतील त्या फोटोला क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं, मग आपलं मॉन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। जसं मी खाली ओढून सेट करतं त्या स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, करंट फ्रेम हॅज PNG वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं एक्सपोर्ट प्रोजेक्टवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे सेव्हचा ऑप्शन येईल मित्रांनो। अशा प्रकारे सेव्हचा ऑप्शन आल्यावर तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं मित्रांनो। सेव्ह केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून बॅक यायचं मित्रांनो। जे का तुमचे बाकीचे फोटो आहेत ते सर्व फोटो अशा ह्याच फ्रेममध्ये कट करून घ्या मित्रांनो। कट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे बीट्स वगैरे लावून दिलेलं एकदम छान असेल। मग आपल्या ह्या बीट्समध्ये बघू फोटो वगैरे ॲड करून घेण्यासाठी इथून मला बॅक यावं लागेल मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे प्रेस करायचं, प्रेस करून ठेवून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रकारे जे मी जसं प्रेस करतात त्या स्टेपमध्ये प्रेस करून घ्यायचं। जसे की आपलं अशा प्रकारे 7 लेअर दिसेल, 7 लेअर आपण कॉपी करून घेण्यासाठी या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कॉपी लेअरवरती क्लिक करायचं। कॉपी लेअर केल्यानंतर मग आपल्या इथून बॅक यायचं। मग आपल्या अशा प्रकारे बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर अशा प्रकारे एकदम सेट झालेले दिसून जातील। मग आपला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पेस्ट लेअर करून घ्यायचं। मग आपला सेकंड बीटला जायचं, जे का अशा प्रकारे लहान मोठे असतील फोटो तर मग आपला फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। आपला असं टायमरच्या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे ट्रिम करून घ्यायचं, जे का पुढचा पार्ट आहे त्याला ट्रिम करून घ्यायचं। मग आणखीन आपलं PNG वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं अशा प्रकारे कट करून घ्यायचं मित्रांनो। कट केल्यानंतर आणखीन आपल्या ह्याच्यावरती क्लिक करायचं, अशा प्रकारे कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं हार्ट शेपवरती क्लिक करायचं, आणखीन आपलं टायमरवरती क्लिक करायचं, जे का पुढचा पार्ट आहे त्याला ट्रिम करून घ्यायचं। ट्रिम केल्यानंतर मित्रांनो आम्हाला आणखीन आपलं सेकंड हार्टवरती क्लिक करायचं, टायमरवरती क्लिक करून जे का पुढचा पार्ट आहे त्याला ट्रिम करून घ्यायचं। ट्रिम केल्यानंतर मित्रांनो मग आपलं फोटो PNG वरती क्लिक करायचं आणि आपला टायमरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ट्रिम करून घ्यायचं, जे का पुढचा पार्ट आहे त्याला। मग आपलं फोटोवरती क्लिक करायचं, टायमरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ट्रिम करून घ्यायचं, जे का पुढचा पार्ट आहे। अशाच प्रकारे तुम्ही कट करून घ्या मित्रांनो। कट केल्यानंतर आणखीन आपला थर्ड बीटवरती जायचं मित्रांनो। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे जे का आणखीन आपलं मोठे दिसत असतील मित्रांनो, मग आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। टायमरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढचा पार्ट ट्रिम करून घ्यायचं। ट्रिम केल्यानंतर मग आपलं PNG वरती क्लिक करायचं, पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। मग लेअरवरती क्लिक करून आपला पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। मग आपला अशा प्रकारे हार्ट शेपवरती क्लिक करायचं, टायमरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढचा पार्ट ट्रिम करून घ्यायचं। ट्रिम केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे हार्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे टायमरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढचा पार्ट कट करून घ्यायचं मित्रांनो। कट केल्यानंतर मित्रांनो वरचे 2 फोटो दिसतील मित्रांनो। या 2 फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या टायमरवरती क्लिक करून पुढचा पार्ट कट करून घ्यायचं मित्रांनो। कट केल्यानंतर मित्रांनो फोटोवरती क्लिक करून या टायमरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो जसं कट केला त्याच टाइममध्ये सर्व का फोटोज वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला यायचं। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला फोटोला चेंजेस करून घेण्यासाठी मग आपल्या खालच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो।
कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो मग आपण जे का फोटो कट करून घ्या त्या फोटोवरती क्लिक करायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड झालेली दिसून जाईल मित्रांनो. मग ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं वरचे 2 फोटो दिसतील मित्रांनो. मग फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, मग आपलं कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे आणखीन आपल्या फोटोच्या बॅकग्राऊंडवरती एक फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला अशा फोटोला ॲड करून घ्यायचं. फोटोला ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या ह्या जे का हार्ट शेप्स वगैरे आहेत त्या शाडू PNG वगैरे आहेत ते त्या PNGसला आपला सेम कलर करून घेण्यासाठी मग आपला अशा प्रकारे जे का फर्स्ट हार्ट शेपवरती क्लिक करायचं मित्रांनो. कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. केल्यानंतर मित्रांनो जे का तुमचा आवडीचे जे कलर आहे त्या कलरला क्लिक करून अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर एकदम छान असे दिसून जाईल मित्रांनो. मग आपलं आणखीन आपण सेकंड स्टेपवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे वरच्या बाजूला जे का कलर सिलेक्ट केलं त्याच कलरला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो जे का खालचे रेक्टँगल्स आहेत त्या रेक्टँगलवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे कलर पण चेंज करून घ्यायचं. चेंज केल्यानंतर मित्रांनो मग आपण सेकंड रेक्टँगलवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती जाऊन ह्याच्यावर कलरवरती क्लिक करायचं. जे का कलर आहे त्या कलरला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो जे का तुमचे फोटो जे कलरचे फोटो आहे त्या कलरच्या फोटोला अशा प्रकारे तुमच्या हिशोबाने सेट करून घ्यायचं मित्रांनो. कलर पण अशा प्रकारे ओके. हे बाकीचे जे का फोटो आहेत ते सर्व फोटो ना तुमच्या हिशोबाने सेट करून घ्या मित्रांनो. ओके. मग तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे सर्व काही तुमच्या हिशोबाने सेट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे लिरिक्स आणि सॉन्ग ॲड करून घ्यायचं. सॉन्ग ॲड करून घेण्यासाठी मग आपलं फर्स्टला याचं मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो. व्हिडिओला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर मित्रांनो या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेले दिसून जाईल MP3 सॉन्गमध्ये. तर मित्रांनो जे का खालचं व्हिडिओ आहे त्या खालच्या व्हिडिओला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो आपला त्यामध्ये लिरिक्स वगैरे ॲड करून घेण्यासाठी इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का लिरिक्स वगैरे दिसून जातील मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून सिलेक्ट ऑल लिरिक्सवरती क्लिक करायचं. केल्यानंतर मित्रांनो जे का आपल्या खालचे जे का प्रीसेट आहे जे आपण ऑलरेडी कॉपी करून घेतलेले आहे त्या प्रीसेटला ऑन सिलेक्ट करून घ्यायचं. ऑन सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे 8 लिरिक्स वगैरे दिसून येतील. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पेस्ट लिरिक्सवरती क्लिक करायचं. पेस्ट 8 लिरिक्सवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एकदम छान असे पेस्ट झालेले दिसून जातील मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.